संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारिक दृष्ट्या महत्त्वाचं शहर. प्रवरा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या संगमाने इथला प्रदेश समृद्ध झाला. सहकारातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आली. शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, द्राक्ष कांदा बाजारपेठ, दूध डेअरी उद्योग यामुळे शहराचा विस्तार झाला. द्राक्ष उत्पादन आणि निर्यातीमुळे संगमनेरला महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उद्योग केंद्र म्हणून वेगळी ओळख मिळाली. शिक्षणामुळे इथला तरुण साता समुद्रापार गेला. जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि समृद्ध बाजारपेठ म्हणून संगमनेरकडे पाहिलं जातं. त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठाचं आकर्षण जिल्ह्यासह राज्याला नेहमीच राहिलेलं आहे. येथे सणासुदीसह लग्न सराईत होणारी उलाढाल हा चर्चेचा विषय. सक्षम सहकार, शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा यामुळे संगमनेर शहराची देश पातळीवर रोल मॉडेल म्हणून ओळख झाली आहे. त्यामुळेच तर सौ शहरी आणि एक संगमनेरी अशी म्हणही प्रचलित आहे. मात्र गेल्या वर्षभरात संगमनेरमधील वातावरण अस्थिर झालंय. त्यामुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प झाली आहे. मोर्चे, आंदोलनं, धार्मिक द्वेष, वाढलेली अवैध धंदे, अंमली पदार्थांचं रॅकेट, गुन्हेगारी, प्रशासनवरचा कमी झालेला वचक, बटबटीत वाटणारी फ्लेक्सबाजी आणि अस्थिर वातावरण यामुळे बाहेरच्या नागरिकांचा संगमनेरकडे येण्याचा कल कमी झालाय. त्याचाच मोठा परिणाम शहरातील व्यापाऱ्यांवर झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लोकल. मंडळी, आज या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणासह संगमनेरमधील वर्षभरात घडलेल्या घडामोडी पाहणार आहोत. पहिलं उदाहरण म्हणजे संगमनेर शहरात वाढलेली अंमली पदार्थांची तस्करी. गेल्या आठवड्यात शहर पोलिसांनी संयुक्त पथकासह धडक कारवाई करत पुणे नाशिक महामार्गावरील गणेशनगर परिसरातून तब्बल 43,90,000 रुपयांचे MD ड्रग्ज टोयोटा फॉर्च्युनर या अलिशान गाडीतून जप्त केल्याची घटना घडली. त्यामुळे MD सारख्या प्राणघातक अंमली पदार्थांचा साठा संगमनेरमध्ये हातोहात मिळत असल्याचं या कारवाईनं स्पष्ट झालं. शहरातील तरुणाई त्यामुळे नशेच्या आहारी गेली असून वाढत्या ड्रग्ज तस्करीमुळे शहराची अवस्था उडता संगमनेरकडे चाललेली स्पष्टपणे दिसतेय. गेल्या वर्षभरात संगमनेरमध्ये अंमली पदार्थ सापडण्याचं कितीतरी प्रमाण हे जास्तीचं आहे. दुसरं उदाहरण म्हणजे शहरातील वाढलेली गुन्हेगारी. मागच्याच महिन्यात शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर बस्तान बांधून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या साई सूर्यवंशी टोळीने एका तरुणाला माळुंगी नदीच्या पुलावर अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे काढून घेत त्याला माळुंगी नदीवरील पुलावरून ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तसेच मागच्याच आठवड्यात घुलेवाडी सारख्या गजबजलेल्या परिसरात भर दिवसा जुन्या वादातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा हातच तोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. तसेच संगमनेरमधील भाजपचे स्थानिक नेते डॉक्टर अरुण डेरे यांनी रुग्णालयामध्ये फॉर्च्युनर गाडी घालत कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आरोपी भानुदास गेणूजी डेरे आणि त्यांचा PA सोमनाथ पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिसरं उदाहरण म्हणजे संगमनेरच्या राजकारणाची ढासळलेली राजकीय संस्कृती. संगमनेर शहराने अनेक राजकीय नेते दिले. भिकाजीराव खताळ, साहेबराव नवले, जनार्दन आहेर, बाळासाहेब कुटे या सगळ्यांनी आमदारक्या लढवल्या, राजकारण केलं. मात्र आपल्या राजकीय विरोधाच्या प्रतिष्ठेचा, वयाचा मान ठेवूनच टीका केली. निवडणुकीपुरता एकमेकांना विरोध केला, मात्र वैर कधीच धरलं नाही. त्यांच्यामध्ये मतभेद राहिले, मात्र मनभेद कधीच पाहायला मिळाले नाहीत. मात्र सध्याच्या परिस्थितीत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. DNA चेक करावा लागेल असं वक्तव्य केलं जातंय. बाहेरचे लोक आणून वैयक्तिक टीका केली जाते. त्यामुळे कुठेतरी संगमनेरची राजकीय संस्कृतीला गालबोट लागल्याचं संगमनेरकर खासगीत बोलतात. चौथं उदाहरण म्हणजे नागरिकांना वाटणारी असुरक्षितता. संगमनेर शहरात विविध धर्माचे लोक आहेत. त्यात हिंदू, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांचा समावेश आहे. ही सर्व लोक गुण्यागोविंदाने आणि बंधुभावाने शहरात राहतात. मात्र लोकप्रतिनिधींनी फक्त एकच धर्माचा झेंडा हाती घेतल्यामुळे बाकीच्या धर्मीयांमध्ये असुरक्षितता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पाचवं उदाहरण म्हणजे पोलीस प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा नसलेला वचक. गेल्या वर्षभरात संगमनेरमध्ये
पोलिसांचा धाक नसल्यामुळे गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय. अंमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारांच्या टोळ्या वाढल्यात. त्यामुळे चोऱ्या, मारहाण, धमक्या, ताबेमारी अशा गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय. तसंच पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं होतं. महिलांच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून संगमनेर शहर दहशतीखाली असल्याचं चित्र आहे. तसंच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी दारू पिऊन ड्युटी करत असल्याचा आणि नागरिकांना धमकावत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारच फोफावलं असल्याचं सध्या तरी संगमनेर शहरामध्ये जाणवतंय. त्यामुळे मित्रांनो, अशांत झालेलं संगमनेर शांत करण्यासाठी काय करायला हवं? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.